आता या श्लोकात काय सांगितलंय? चित्रम किम अत्र. अत्र म्हणजे येथे काय आश्चर्य आहे, कशासाठी म्हटले आता हे पहा, नीट लक्ष देऊ नये. काय यदि ते, जर ते म्हणजे तुमचं, त्रिदश अंगनाभिही, त्रिदश अंगना म्हणजे देवांगना, देवांगनाच्या द्वारे मनाक अपि, किंचित देखील, मनः मन, न विकार मार्गम नीतम, विकार मार्गाला प्राप्त होत नाही. यात काय आश्चर्य आहे? काय म्हटलं? देवांगणाच्या द्वारे देखील किंचितही आपलं चित्त डळत नाही, विकार मार्गाला म्हणजेच विकारी होत नाही. मग ह्यात काय आश्चर्य आहे? कशासाठी आश्चर्य म्हटलं? आपण एवढे महान आहात आणि देवांगणा म्हणजे किती तुच्छ आहे आणि आपण सर्व काही जाणलेलं आहे. मग तुम्ही देवांगणाच्या विषयी कधी विकाराला प्राप्त व्हाल काय? म्हणजे तुमच्यात काम विकार एक अंश मात्रही राहिलेला नाही. त्यामुळे कोणी पण अप्सरा येऊ दे, देवांगना येऊ दे, त्या कारणाने तुमचं चित्त ढळणार नाहीच हे आम्हाला निश्चित माहिती. म्हणून तिथं म्हटलं काय आश्चर्य याच्यामध्ये. मग ह्याला उदाहरण कोणतं दिलं? कल्पांतकालीन जो वारा असतो तो असा असतो की सगळं काही प्रलय करतो. मग त्या वाऱ्याच्या द्वारे, मरुता म्हणजे वाऱ्याच्या द्वारे, अचलेन चलित म्हणजे पर्वताला देखील चलायमान करणाऱ्या अशा वाऱ्याच्या द्वारे, की मंदराद्री शिखरम कदाचित चलितम म्हणजे मंदराद्री शिखर म्हणजे मेरू पर्वत कदाचित तरी चलायमान होईल काय? सामान्य पर्वत चलायमान होतात, पण मेरू पर्वत होईल का चलायमान? होणार. म्हणजे तसे भगवान आपण कसे आहात? किती जरी तुम्हाला, आता यात कोणता परिचय घ्यायचा? स्त्री परिषद. रामाला चलायमान करायला आलेली ती सीतेचा जीव म्हणजे अच्युतेंद्र सीतेच्या रूपात आलाय आणि तो चलायमान करू इच्छित की आता रामाने मोक्षाला जाऊ नये आणि माझ्या बरोबरच मोक्षाला जावं. म्हणजे त्यांची भव वाढवणारे सुद्धा कित्येक जीव असतात, भव वाढवण्याची इच्छा करणारे. आणि आपण भव वाढवण्याची इच्छा करतो की कमी करतो? पण वाढते म्हणायचंय का पुढं? इच्छा असते कमी करण्याची, पण आम्हाला कोणीतरी असं वाढवते असं म्हणायचंय का? निमित्ताला दोष द्यायचा नाही. म्हणजे काय आहे की रामाचे तर भव वाढणार नाहीच. मग की मात्र चित्रम, ह्यात काय आश्चर्य आहे? सीता सारखा जीव जिच्यावर एवढं प्रेम होतं तो येऊन सुद्धा चलायमान करू शकला नाही, केवळ ज्ञानाला प्राप्त झाले राम. मग तसं आम्हाला सुद्धा कोणी चलायमान करू शकणार नाही. लगेच आपल्यावर घ्यायचं. माझ्यावर सुद्धा असे प्रसंग आले आणि मी अढळ राहिलो, मग तिथं लगेच स्वतःला म्हणायचं की मात्र चित्रम. ह्यात काय आश्चर्य आहे? कारण मी सुद्धा भगवंतासारखा, मी महावीर आहे, माझ्यात काय कमी नाही. मी महावीर होणार काय? काहीच का सगळ्यात गगनी ध्वजा मी फडकविणार, गगनी ध्वजा मी गगनी ध्वजा फडकविणार. अजून दुसरं सांगा की कशाला गगनी ध्वजा फडकवायला? मी महावीर होणार आणि काय पुष्कळ आहे की मी मंत्र जपणार. अजून काय आहे? जोडलं का?
सांगितलं, मी मंत्र जपणार म्हणताना तिथं काय झालं, मी स्वतःमध्ये मंत्रमुग्ध होणार, दुसऱ्याला मंत्रमुग्ध करणार नाही. आपलं सगळं कुठं चाललंय? सीतेच्या जीवाने आकर्षण करण्याचा प्रयत्न केला ना, तसं मी कधी करणार नाही. लगेच आपल्यावर घटवायचे आहे. त्या गौतम गंधराच्या जीवाने पुरोभवात राणी असताना जोगिनी झाली आणि तिने आकर्षण करण्याचा प्रयत्न केला त्या मुनींना. जे सगळं कुठं चाललंय प्रयोग? जे तपस्वी आहेत, ब्रह्मचारी म्हणजे ह्याच्यातनं सुटलेत पण अजून अर्धकच्चे आहेत. अर्धकच्चे का म्हणायचं त्यांना? क्षयक्षम अवस्था आहे. कधी कोणता उदय येईल आणि ढासळेल काय सांगता येणार नाही. मग त्यावेळेस आपण त्या अर्धकच्च्याला ओढण्याचा प्रयत्न करतो, पण जे ढळत नाही ते कसे भेद विज्ञानाचं बल येतं. त्यामुळे ते किंचित मात्रही ढळत नाही. कारण कोण ढळलं होतं? मागनंदी आचार्य. एका सामान्य कृतिकेला पाहून, की जी कोण आहे? कुंभाराची ती मुलगी फक्त काय गाडगी मडकी वगैरे बनवत होती आणि अशी ती मुलगी त्यांच्या मागे लागली आणि कधी त्यांचं लक्ष तिकडे गेलं कळलं नाही आणि ते तिच्याच घरी येऊन बसले. म्हणजे विवाहच करून टाकला. आणि इकडं आश्चर्य झालंय संघामध्ये की असं कसं काय एवढे विद्वान मागनंदी आणि त्यांनी असं कसं काय केलं, म्हणून सगळ्यांना खूप दुःख पण झालेलं आहे. पण त्यांना सोडवून आणलं पाहिजे. काय विचार केला शेवटी त्यांनी? ह्याच्यातूनही त्यांना सोडून आणलं पाहिजे, तिकडं त्यांचा विचार आहे. आणि इकडे ह्यांचा विचार काय, मला संघातलं कोणतरी बोलवायला येते. सारखं असं त्यांना दिसायला लागलंय की ते मला म्हणतायत की चला काही इथं बसलाय, असं त्यांना दृश्य नसलेलं सुद्धा भास होऊ लागलंय. आणि तशा भासामध्ये ते काय करतायत की खरोखरच अगदी मला आता जायला पाहिजे, आलेत ते. आणि कृतिकेला भीती वाटते की आता हे उगाच ह्यांना स्वप्न पडतात, उगाच भास होत आहे आणि आता हे जातील काय, म्हणून ती पण आत घाबरलेली आहे. आणि ह्यांना तर सारखे धक्के बसतात, आपण केलेलं चुकतंय चुकतंय. का चुकतंय असा विचार येतो. तर सांगितलं की मात्र चित्रम, एखाद्याने त्यात उडी मारली तर पुन्हा तो त्या विकारात जाऊ इच्छितच नाही. ब्रह्मचर्यात उडी मारली तर त्या विकार मार्गाला तो जाणारच नाही. हा मध्ये मध्ये जो उदय आलेला आहे ढळण्याचा, पण त्याच्यातनं पण मागनंदीने केवढा पुरुषार्थ करून त्याच्यातनं ते बाहेर पडले. कारण त्यांना प्रश्न विचारला एक कोणतरी शिष्याने येऊन, आणि विचारल्यानंतर त्यांना तेच पाहिजे होतं. कारण अंतरंग त्यांचं सारखं तिकडंच ओढ घेत होतं, आपण एवढं चांगली दीक्षा महाव्रत धारण केलेलं, काय केलंय. आणि तेवढंच निमित्त मिळालं. त्यांना म्हटले की मी तिथेच ह्याच वेशामध्ये देणार नाही उत्तर, दिगंबर वेशामध्येच उत्तर देणार. आणि त्यांना तेच पाहिजे होतं. आणि त्यावेळेस लगेचच त्यांच्या बरोबर जाऊन त्यांनी पुन्हा छेदोपस्थापना करून काय केलेलं आहे, दीक्षा घेऊन पुन्हा व्यवस्थित साधना केली. म्हणजे ह्याच्यातनं काय लक्षात येते, फक्त भगवंतावर घटवायचं नाही हे की मात्र चित्र म्हणून, तर प्रत्येक माझी पर्याय साधनेची कशी असेल, स्वभावाच्या अनुसारेच असेल. ह्यामध्ये काय आश्चर्य आहे, कारण स्वभावच असा आहे. कोणी जर 10 उपास केले तर तिथं पण घटवायचं की मात्र चित्र, अंशनच स्वभाव आहे. 10 उपास केले तर काय त्यात आश्चर्य आहे. कोणी चांगली सल्लेखना साधली तर की मात्र चित्रम, तिथं काय आश्चर्य आहे. कारण का तर शरीर हा आपला स्वभावच नाही. शरीर सोडताना निर्ममत्व प्रगट झालं म्हणून त्याचं गुणगान काय करतोस, तू निर्ममच आहेस. नत्ती मम कोबी मोह, मोह घेऊन बसलाय आणि ते सुटलं म्हणून त्याचं गुणगान करतो. तर तिथं लगेच विचार करायचा आहे की तुझा तो स्वभावच नाही. त्यामुळे जो स्वभाव आहे त्या स्वभावात आला, बस एवढंच. महावीर भगवान मोक्षाला गेले की मात्र चित्रम, लगेच तिथं पण. ह्यात काय आश्चर्य, मरीच्या अवस्थेत अजून बसले नाहीत किंवा तसं अनंत भाव फिरत बसले नाहीत, मिथ्यात्व केलं नाही, त्यात काय आश्चर्य आहे.
कारण का तर जीवाचा स्वभावच नाही, भ्रमण करणं जीवाचा स्वभाव नाही. मग अनंतवीर्य आधी सुटला की मात्र चित्रम, एवढं होरपळलाय दुःखात, आणि त्याला काय उगाच म्हणायचं की आदिनाथांच्या आधी कसं काय मोक्षाला गेला, पण त्याने किती दुःख भोगलंय पाहिलं का आधी. मग त्या दुःखात सुटावं की न सुटावं. आपल्या कुटुंबामध्ये काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना खूप दुःख आहे, रोगाचं म्हणा किंवा मानसिक म्हणा किंवा अजून कुठलं काही असेल, मग ते दुःख आपल्याला पाहवत नसतं, हे परिचयाचं आहे. मग त्याला काय म्हणतो, लवकर बरा हो, मी तुला औषध देतो, मी कसं आपण डॉक्टर आणतो, परंतु तू रोगी राहावं असं मला वाटत. मग तिथं शरीराचा रोगी राहावं वाटत नाही, मग भाव रोगी राहावं वाटतं का. अनंतवीर्य कसं काय सुटला, कसं काय म्हणणार. मग उलट लवकर सुटला, भाव रोगातनं मुक्त झाला, किती आनंद आहे. कशाला वाट बघायची आदिनाथांची, त्यांच्या बरोबरच मोक्षाला जायचं किंवा त्यांच्यानंतर जायचं. किंवा सीतेच्या जीवाने चारित्र मोहाच्या वश का असा विचार केला. जर खरं प्रेम असेल तर सुटतायत ना, लवकर सुटू देत. काय विचार करायला पाहिजे, आत्ताच जाऊ देत त्यांना मोक्षाला, नको होण्यासाठी थांबायला, खूप दुःख पाहिलंय संसारात, असा विचार येतो का आपल्याला. आपला अतिशय आवडता जर दीक्षा घेत असेल तर काय म्हणतो, जरा आत्ताच घेऊ नका, थोड्या वेळा, थोड्या दिवसांनी घ्या, मी काही तुला आडवं येत नाही, पण थोड्या दिवसांनी घ्यायच, मग काय होईल, मला बरं वाटेल. मग त्याला पण काय वाटतं बघा, किती प्रेमाने आपल्याशी बोलता, त्यांचं किती प्रेम आहे आपल्याविषयी. हे ह्यांचं किती आता वय झालंय, जोपर्यंत आहे तोपर्यंत राहायचं यांच्या बरोबर आणि परत घ्यायची दीक्षा. कुणाचं झालं असं, शांतीसागर महाराजांचं झालं. म्हणजे किती वय झालं, कारण बालवयातच त्यांचं तर पत्नी गेलेली होती आणि त्यांचे परिणाम तर एवढे चांगले होते की बसले व्यापार करायला तर देऊन टाकायचं, दुकानात बसले तर सगळ्यांना देऊन टाकायचं. काय पैसे घ्यायचे, किती घ्यायचे, काय वगैरे तसं भानगडच नव्हतं. म्हणजे इतकं उदारता. आणि शेतात बसले तर पाखराला खाऊ द्यायचं, उडवायचं नाही त्यांना. म्हणजे तिथं ते भजनच केलं की कोणीतरी, बाबा मला पाखरात अरिहंत दिसला. मग तिथं काय आहे, बाबा मला पाखरात अरिहंत दिसला, म्हणजे ते म्हणतात की तो सुद्धा काय आहे, भगवान आहे. मग त्याला का बरे उडवायचं असं ते म्हणतात. म्हणजे त्यांची परिणती अशी एवढी होती, अहिंसक. आणि तरी कोणासाठी अडले ते, आईने सांगितलं की माझं समाधी मरण तू साधायचं आहे, तोपर्यंत जायचं नाही दीक्षा घेऊन. मग किती अजून त्यांनी केलं असतं आपलं आत्मकल्याण. का रोखायचं, एक क्षणभर सुद्धा कुणाला रोखायचं नाही. ही परिणती रोखली तर काय होते, चारित्र मोह बांधलं जातंय. आणि चारित्र मोहाने काय होतंय, आपलंच परत साधत नाही चांगलं. कारण आपल्याला पुन्हा त्याला चारित्र मोह बांधलं म्हणजेच आपल्याला त्याचा उदय येणार आणि आपल्याला सुद्धा मग शुद्ध चारित्रामध्ये काही ना काहीतरी विघ्न येत राहणार. म्हणून कसं आहे की उलट प्रमोद झाला पाहिजे. हे सगळे घटवतात. तीर्थंकरांच्या आई वडिलांना असं दुःख होतं, त्यांनी बालब्रह्मचारी राहिल्यावर, दीक्षा घेताना वगैरे वैराग्य झाल्यावर त्यांना वाटतं की आपला मुलगा राहावा राज्यात. असं नाही. तीर्थंकरांचे पिता सुद्धा त्याच भावात मोक्षाला जातात. त्यांचे परिणाम असे होणारच नाही चारित्र मोहाचे. म्हणजे हे सगळं घटवतात आपल्या कल्पनेनुसार, पण उलट इतक्या आनंदाने त्यांना अनुमोदना देतात त्यांचे आई वडील की धन्य आहे, हेच खरं जीवन आहे. म्हणून कुंदांची माता काय करत होती पाळण्यात असतानाच, मग त्यावेळेस तिला एवढ्या लहान मुलावर संस्कार करताना वाटलं नाही का, एवढं कशाला त्याला दीक्षा घ्यायची आत्ताच, नंतर बघू वगैरे. मग तेवढ्या लहान मुलावर संस्कार करून तिने 11 वर्षाची असतानाच काय केलंय, दीक्षा घेतली. आणि ते कोण, जिनसेन. मग जिनसेनांना तर 2.5 वर्षाचा असतानाच त्यांच्या गुरुने मागितले की देऊन टाकलं आई वडिलांना. अंगावर त्यावेळेस तर पूर्वी कपडे पण घालत नव्हते लवकर,
अंगावर त्यांनी कपडाही घातला नाही त्या मुलाच्या, आणि तसेच शिकायला गेले तिकडच तसेच, आणि तसंच परत दीक्षा झाली त्याच्यावर. आणि त्यांनी लहानपणापासून कपडा घातला नाही. निष्परिग्रह म्हणजे जाणलं जेव्हा आपल्या स्वरूपाला, तेव्हा खऱ्या अर्थाने यथा जात रूप स्वरूप प्रगट झालं. जे असे तर तिळींचे कपडे घालत नाहीत किंवा नारकी घालत नाहीत, मग त्याच्या काही प्रामाण्य नाही की कपडे घातले नाही. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की जसं स्वरूप आहे तसं प्रगटलं तर त्याला आश्चर्य करायचं नाही आणि त्यात आडवं यायचं नाही. आता बघा आपण किती आडवं येतो, प्रोत्साहन करतो की आडवं येतो, हे आपल्यावर परत घटवायचे. आपण फक्त आपण एवढी गर्दी करतो मंदिरमध्ये, पण परिणत मात्र होतच नाही. आत काय सगळं मोकळंच असतं, बाहेर सगळं भरलेलं आहे ना, आत मोकळं. तर आत भरलेलं पाहिजे आपलं. किती परिणत व्हायला पाहिजे स्वतःमध्ये. अतिंद्रिय आनंद, अनंत गुणांचं वैभव एवढं महान असताना देखील आपण बाहेर पाहतो आणि कुठल्याही कार्यक्रमाचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेत नाही, म्हणजे काल मंगल करत नाही. आणि ते जर झालं तर किंचित मात्रही दुर्दशा होणार नाही आपली. पण आपण त्या प्रत्येक समयाचा सदुपयोग करून घेत नाही. प्रत्येक समय सतत काय करतो, दुरुपयोगच करतो. कारण विकल्पाचं इतकं जाळं असतंय. एखाद्याने काय विणायला घेतलं तर ते पूर्ण करायचं असतं त्याला, तसं आपलं विकल्पाचं जाळं पूर्ण करायचं असतं. आणि काय करतो मग त्याला, निर्विकल्पाला वावच देत नाही. म्हणून काय आहे की मी आता प्रत्येक समय स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होणार. जसं सांगितलं की मागनंदी आचार्यांचं, त्यांनी स्वभावात राहून पुन्हा चांगली साधना केली. जंबूस्वामी जरी पुरोभवा त्यांचं काय झालेलं आहे, शरीराने च्युत झाले नाही पण मनाने सारखे च्युत होत होते. म्हणजे मुनी दीक्षा घेतली तरी आणि किती स्थितीकरण केलं तरी स्थितीकरण होत नव्हतं. मग त्यावेळेस आपण काय म्हणणार, मुनी दीक्षा घेऊन जर असं होत असेल तर नको घ्यायला असं म्हणणार की नाही. घेतलं तर चांगलंच घ्यायचं, विचार न आला पाहिजे. ते आपल्या हातात आहे का विचार न येणं, कसं करायचं. दीक्षाच घ्यायची नाही ना. तर उलट त्यांनी याच्यातनं लक्षात घ्यायचंय किती महान पुरुषार्थ केलाय की ज्यांचा उपयोग तिथं लागत नाही अशा जीवाने सुद्धा ती साधना केली. म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ केला की परत तर तो वळणारच आहे, स्वभावच आहे ना. त्यामुळे स्वभावातच राहत असतो, विभावात तो येतच नसतो. म्हणजे तो विभाव हा गळूनच पडत असतो, बाहेरचा असतो तो. मग दिसतोय आपल्याला ह्याने विभाव करतोय, ह्याचे परिणाम बिघडलेले आहेत आणि हे आचार्यांना कळतंय, तरी सुद्धा आचार्य काय करतात, तिथं स्थितीकरण करत असतात, संबोधन करत असतात. का बरं त्याच्या मागं लागायचं. जसं ते सांगितलं ना, सूर्यमित्र कसे होते की त्यांना पहिल्यांदा फक्त विद्या पाहिजे असती. कोणती विद्या पाहिजे असती की ह्या मुनींना माझी अंगठी कुठं पडली हे दिसतंय इथं बसून, तेवढीच माझ्याजवळ विद्या नाही. ती विद्या जर ह्यांच्याजवळ शिकायला मिळाली तर बरं. कोणता हेतू आहे, लौकिक हेतू आहे की अलौकिक हेतू आहे, लौकिक हेतू आहे. आणि त्या मुनीने ते पण जाणलंय की ह्याला विद्या शिकायची, लौकिक हेतूने शिकायची. मग त्या मुनीने त्याला झिडकारलं नाही. काय केलं, मी तुला विद्या शिकवतो पण एक अट आहे. त्यांनी पण व्यवस्थित त्याचं जाणलंय पुढचं भवितव्य. एक अट आहे की माझ्यासारखं तुला व्हावं लागेल तेव्हाच तुला ही विद्या प्राप्त होणार. मग फक्त 6 महिन्याची अवधी द्यायची. मग त्यावेळेस ते मुनी म्हणाले, सूर्यमित्र म्हणाला, ठीक आहे 6 महिने फक्त मी देतो, ह्यांच्यासारखा वेश म्हणजे दिगंबर वेश धारण करतो. 6 महिन्यात ही विद्या सिद्ध झाली की परत घरी जा. हे पण जाणले त्या मुनींनी की आता 6 महिन्यानंतर घरी जाण्याची इच्छा आहे, पण तो घरी जाणार नाही हे पुढचं जाणलं. त्यामुळे त्याला दीक्षा दिली आणि विद्या शिकवायला सुरुवात केलं ना. विद्या म्हणजे कोणती,
मनपरे ज्ञान. मग ते काय शिकवण्याची गोष्ट आहे का? मग ते त्यांनी सगळं सम्यदर्शन कसं असतं, मूळ बेस सगळं शिकवलंय. म्हणजे एवढं की त्याच्यामध्ये त्याचा उपयोग लागावा. मग ते 6 महिनेपर्यंतच आपल्याला राहायचंय, जसं म्हणतील तसं करायचं. त्यामुळे त्यांनी खूप उपयोग लावलाय तिथे. आणि उपयोग लावला तर आपोआप अंतरंगामध्ये आत्मानुभूती, म्हटली आत्मानुभूतीशिवाय ही विद्या होत नाही. त्यामुळे आत्मानुभूती घेण्यासाठी इतकी धडपड केली त्यांनी आणि तरबेज झाले त्याच्यामध्ये. मग आत्मानुभूती घेणारा कसा बरे लौकिक आता इच्छावाला राहील. 6 महिने झाल्या म्हणतात जायचंय का आता घरी? म्हटले ह्यांना तर मी काय म्हटलं पण नव्हतं, झाकून ठेवलंय, फक्त घरच्या लोकांना सांगून आले तुम्ही काय चिंता करू नका, 6 महिन्यांनी मी येतो. पण ह्यांना कसं काय कळलं? मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण खरोखर चुकलो, हा मार्गच वेगळा आहे. आणि आपण कसले विचार केले, म्हणजे चुकलं येऊन चुकलो नाही, विचार आपण चुकीचे केले, ह्याच्याविषयी पश्चाताप झालाय. आणि आता म्हणतात कशाला, मला ती विद्या पण नको आणि मला घरी जायचं पण नाही, हा वेश पण सोडायचा नाही. किती महान आहे, एवढा बहुमान आलाय त्याचा. की मात्र चित्रम, जो स्वभावात येतो त्याचं काय आश्चर्य, विभावात जातो त्याचं आश्चर्य म्हणा. कारण का तर जे जीवाला कलंक लागलाय, जे जीवाच्या स्वरूपात नाही, जे नाही ते करतोय, शरीराला घेऊन बसलाय, आश्चर्य. शरीराची देखभाल करतोय, आश्चर्य. शरीराविषयी खूप विचार येतात त्याला, अगदी मोहाचे वगैरे, त्यासाठी न्याय पाहत नाही, अन्याय करतो, अत्याचार करतो, हिंसा करतो, अनेक पापे करतो, आश्चर्य. कारण का तर जीव तसा नाही. तसा नाही म्हटल्यावर आश्चर्य. आणि जीव जसा आहे तसाच पाहिला तर त्यात काही आश्चर्य नाही. ब्रह्मचर्य अढळ पाळलं, आश्चर्य नाही. आणि ब्रह्मचर्य मोडलं म्हटलं तर आश्चर्य. कारण का तर ते स्वरूप नाही जीवाच. म्हणून याच्यातून आपल्याला एकदा सन्मती संदेश मध्ये आलेलेच येते, जीवावर सगळे घटवले त्यांनी आश्चर्य. त्यातलं एक आश्चर्य कोणतं घटवलं की अनादी काळापासून निगोदात भटकत आलेला हा जीव अनंत काळ झालं तरी अजून त्याला वैराग्य होत नाही आणि तो बाहेर पडत नाही, हे आश्चर्य. म्हणजे एवढं विभाव तर रमलाय कसं? वास्तविक पाहता हे आपलं स्वरूप नाही. जसं त्या राणीने काय केलं, एवढी ती राजाबरोबर आसक्त झालेली, पण एक क्षणभर सुद्धा राजाला सोडायला तयार नाही. आणि मुनी आले, त्याचं मात्र एक व्यासंग आहे की मुनी आल्यावर त्यांना दान द्यायचं, तिकडे उपयोग लावायचा, किंवा राज्यात एखादी गोष्ट फार अडचणीची असेल तर तिकडे लक्ष घालायचं, एवढ्याला तो वेळ द्यायचा. जरी तो राणीत देत असेल पूर्ण वेळ, तरी सुद्धा त्याचे एक वैशिष्ट्य हे होतं की अतिथींना म्हणजे मुनींना दान द्यायचं. मग एक दिवस मुनी आले आणि तो राणीमध्ये रमलेला असतानाच बातमी, आता त्यांनी जसं सांगितलं तसं राजाची आज्ञा, मुनी आल्यावर मला सांगायचं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा पळस सुटला राजा. आणि ते राणीला सहन झालं नाही. तिने तेवढा सुद्धा किती असत विचार केले, म्हणजे ते आश्चर्य. पण ह्याने जी स्वभावाची परिणती केली ते आश्चर्य नाही. कारण का तर स्वभावाच्या परिणतीतच शेवटी सगळे जीव येणारच. जो जो मोक्षाला जाणार आहे तो तो ह्याच मार्गाने जाणार आहे, ह्याला सोडून दुसरा मार्गच नाही. मग मी आत्ताच का बरे स्वीकारू नये असा विचार केला तर सहज सुटतो. म्हणून मला माझ्या स्वरूपाने मी परिपूर्ण आहे, मला किंचित मात्रही पराची आवश्यकता नाही. निरपेक्ष स्वरूपाचं चिंतन केलं की सहज काय होतो, मार्गस्थ होतो. तो इकडं थोडा जरी वेळ दिला तरी उपयोग त्याने पूर्ण लावला इकडं स्वभावाकडे. आणि परत येऊन पाहिलं राणीकडं तर काळ ठिक्कर शरीर पडलेलं, रोगाची सुरुवात झाली. आश्चर्य वाटलं, कारण विभाव केले ते. एवढं ते मुनींना वगैरे देवशास्त्र गुरूंना दोष देत, ते आश्चर्य. आणि जो स्वभावात राहतो तो तरतो. म्हणून काय आहे, भगवान महावीर ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्हाला सुद्धा जायचंच आहे. आत्ताच मी हे पाऊल उचललं तर प्रत्येक समय स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त.